कापू शकत नाही, काय नाही. पाणी बघा, फुकट गेली शेती, फुकट गेली. मित्रांनो पाणी बघा, अजून पाणी किती तुंबलंय बघा. आणि भात शेती बघा, हे बघा पाणी. हे बघा मित्रांनो, पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि पूर्ण पाण्यात भात झोपलेलं आहे साप. काय हे बघा किती पाणी साठलं. काय करणार शेतकरी कोकणातलं सांगा. जी 2-3 महिन्याची मेहनत घेतो शेतकरी भात लावायला, नांगरणीपासून पेरणीपासून, आणि हे असं जर त्याला कष्टाचं फळ मिळत असेल तर कोकणातल्या शेतकऱ्यांनी काय करावं सांगा आता. मित्रांनो आता तुम्हाला बघितलं, सगळं दाखवलं सर्व कोकणातल्या शेतकऱ्यांच्या भाताची काय अवस्था आहे. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, जरी कोकणातल्या शेतकऱ्यावरती किती जरी संकट आलं ना तरी तो आत्महत्या करणार नाही, निर्भीडपणे लढल. ही आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची ओळख आहे.